चला वारल आपले प्रारंभिक बॅटर पाठवा प्लीज. वारल प्रारंभिक बॅटर पाठवा. दम घेऊ. तर याच दरम्यान खैरा येथे सुद्धा स्पर्धा आहे. KB ग्रुप खैरे खुर्द, मुक्काम पोस्ट खैरे खुर्द, तालुका रोहा, जिल्हा रायगड. 12, 13, 14, 15 फेब्रुवारीला विलेज टू विलेज फॉर्मॅटमध्ये स्पर्धा आहे. तर जे यूट्यूबच्याद्वारे ऐकतायत जे गणेश स्पोर्ट्स लाईव्ह, त्याला सर्व संघांना विनंती असेल तिथे आपला संघ नक्कीच तुम्ही प्रवेश करा. संपर्क मुस्तकीम मुकादम, मुनीर धनसे, वसीम धनसे, तंजीम रोगे आणि फरीद पित्तू यांच्याकडे संपर्क साधा. KB ग्रुप खैरे खुर्द इथे स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल 12, 13, 14, 15 फेब्रुवारी. तर एक मोठी स्पर्धा आपल्याला तिथे पाहायला मिळेल. तिथे तुम्ही नक्कीच संपर्क करा. तर KB ग्रुप खैरे खुर्द आयोजित एक भव्य दिव्य स्पर्धा येते 12, 13, 14, 15 फेब्रुवारी 2025, जिथे 4 पारितोषिकं असतील. प्रथम पारितोषिक 30,000, द्वितीय पारितोषिक 15, तृतीय 7 आणि चतुर्थ 5,000. तर मुस्तकीम मुकादम, मुनीर धनसे, फरीद पित्तू, वसीम धनसे, तंजीम रोगे यांच्याकडे नक्कीच संपर्क साधा. इमाद दुकानदार सर यांच्याकडे सुद्धा संपर्क साधू शकता. KB ग्रुप खैरे खुर्द, तालुका रोहामध्ये स्पर्धा येते 12, 13, 14, 15 फेब्रुवारीसाठी. धन्यवाद. फटका चांगला आहे, स्क्वेअर कट. ओहो, आवेज इथे मात्र झेल धरणीला दान झालाय. नाझिम यांना मिळते इथे जीवदान. गोंडगडचे कुठलाही गोलंदाज हॅट्रिक घेत आहेत. इम्रान जामदार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. हा क्लीन बोल्ट है, दांडी गुल, जबरदस्त गोलंदाजी कैची. ताबिश बाद. तारीख. तर याच दरम्यान याच मैदानात एक स्पर्धा आहे, ते शायनी बॉयज वडवली आयोजित 4, 5, 6 एप्रिल 2025 मध्ये. त्याचं प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये. अशफाक हर्नेकर यांच्याकडून अवेससाठी प्रत्येक कॅचसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. तर एक मोठी स्पर्धा येते 4, 5, 6 एप्रिल 2025 शायनी बॉयज वडवली, ज्याचं प्रथम पारितोषिक 50,000 आणि ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक 25,000 आणि ट्रॉफी. वैयक्तिक पारितोषिक सुद्धा पाहायला मिळतील. तर संपर्क साधा अखियार, सैमान, रहीद आणि जुनेद यांच्याकडे. याच मैदानात ती स्पर्धा होईल विलेज टू विलेज या फॉर्मॅटमध्ये. अब्दुल करीम हे बॅटर MC सर्वामध्ये प्रभावित केलं होतं. लगातार 4-5 षटकार ठोकले होते MC सर्वाच्या त्या स्पर्धेमध्ये. अब्दुल करीम नॉन स्ट्राईकला येत आहेत सिंगलने. काही चांगली गोलंदाजी केली.
हा लेग कटर टप्पा पडल्यानंतर चेंडू गरकन मिळालाय. इथे मी एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी कैची. विकेटी घेतला होता. 5 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा खर्ची केल्यात कैसनी. उमेर धनसे यांच्याकडून 100 रुपये येतील. या बॉलला विकेट घेतला नाझीम काझीचा तर 100 रुपयाचं पारितोषिक. फटका हवेत आहे पण क्षेत्ररक्षक असता तरी बनला असता दर्शक, कारण चेंडू सीमारेषा पार. जसं उमेर यांचं पारितोषिक आलं हा आला षटकार. बऱ्याच वेळेस असं पाहायला मिळतं उमेर यांच्या बाबतीत असं घडतं, जेव्हा पारितोषिक लावतात ते त्यांच्या उलटच काहीतरी मैदानात घडतं. आताही त्यांनी पारितोषिक विकेटला लावला आणि षटकार आला. फरानी सांगतात की तुम्ही पारितोषिक लावूच नका. दुसऱ्या षटक घेऊन मुसे बंदरकर येत आहेत. मुसीब अब्दुल करीम साठी पहिला बॉल. फटका चांगला खेळलाय. वा कैस. ओ हो षटकार आहे. फरांनी स्वतः सांगितलंय. झेल टिपला आणि बाउंड्री लाईन वर गेलेत. नाराज आहेत मुसे बंदारकर. कैस पुढे होते. बाउंड्री लाईनला व्यवस्थित पाहिलं असतं. षटकार आलाय आणि अब्दुल करीमला इथे जीवदान. चांगली गोलंदाजी. परफेक्ट यॉर्कर. सुहेल खान जादा आता रनिंग करावी लागेल. भाग मिल्खा भाग. हा फुटवर्क अतिशय सुरेख चालाकीने इथे सुहेल खानजादे यांनी चेंडू अडवलाय. एक सिंगल तरी वाचवले आपल्या संघासाठी. टाळ्या होतात सुहेल यांच्यासाठी. नक्की फिटनेस पहा. आजही 40+ जरी असले तरी फिटनेस पहा. रनिंग बीट पहा त्यांची. आणि एक वेगळी एनर्जी येते गोंडकर संघाला जेव्हा सुहेल त्यांच्या सोबत असतात. मी काही वेळेस पाहिले, कारण ते मोटिवेट करत असतात आपल्या खेळाडूला. मग पारितोषिक लावून असेल प्रत्येक वेळेस. इथे 3 धावा आल्या. 3 धावा आणि धावसंख्या 17. फुलटॉस. नो बॉलचा इशारा आलाय दोन्ही पंचांकडून. इथे धावाची संधी आहे. 2 धावा कंप्लीट. 9+2 टोटल 3. धावसंख्या झपाट्याने वाढते. 20 धावा. खराब गोलंदाजी मुसे बंदरकरची. पुढचा बॉल नाजिम साठी. फ्रीडचा बॉल. फटका चांगला खेळला. वाह. कव्हर रिजन मधून 1 बाउन्स. सीमारेषा पार. हा सिग्नेचर स्ट्रोक आहे नाजिमचा. मी प्रत्येक वेळेस सांगलंय रॉयलच्या मैदानातील सगळ्यात लांबचा षटकार आजही नाजिमच्या नावावर आहे. ओव्हर कव्हर. जबरदस्त फटका. यावेळेस षटकार आला नाही पण चौकाराला देखणा स्ट्रोक. शॉट ऑफ द डे. आजच्या दिवसातील अप्रतिम देखणा नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळाला. क्रिकेटचा अफाट सौंदर्य. धावसंख्या 24. 24. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 3 चेंडू अजूनही बाकी. नासिम शांत संयमी मैदानात पाहतायत. 6 बॉल 13 धावांवर खेळत आहेत. मुसे. पुढचा बॉल नाजिम साठी. यावेळेस मागचा पाय वाकवला. मिड विकेटला जासी मर्णेकर आहेत. 2 धावा. वा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा गेल्यात. नाराज आहेत मुसेब. नाराज आहेत स्वतःवर जासीम. इथे 2 धावा. ज्या धावा रोखल्या होत्या कैसनी जो झेल टिपला आणि बाउंड्री लाईनला गेले.
आणि तिथून धावांचं धरण फुटलं आणि धावा सुरू झाल्या. क्रिकेटमध्ये असंच आहे, एकदा थांबल्या की धावा थांबतात, एकदा सुटल्या का वाहत्या झऱ्याप्रमाणे धरणाप्रमाणे धावा फुटतात. इथंही तेच घडलंय. पुढचा बॉल स्लोवर वन चकवलं होतं मुसेबनी. कमालीची गोलंदाजी. इथे सुद्धा दुसरी धाव घेतील का अब्दुल करीम? वा, काय रनिंग बिटवीन द विकेट. नाराज मुसेब. पुन्हा एकदा 2 धावा इथे येत आहेत. जिथे एक एक धाव आहे तिथे तिथे 2 धावा, पण क्षेत्ररक्षक मेहनत करतात. काही सुद्धा लॉंग ऑन वरून सर्कल पर्यंत यायला इथे दाद द्यावी लागेल दोन्ही बॅटरची. अर्थात दुपारचे 12 नंतरची वेळ आहे, कडाक्याचं ऊन आहे. पहा दोन्ही बॅटर बसलेले आपल्याला दिसतात, कारण 2-2 धावा लगातार या बॅटरनी 3 धावा पण धावल्यात. त्यामुळे दमछाक होते, नक्कीच दमछाक होते. पण फिटनेसची दाद द्यावी लागेल नाझीमची, तरण्या अब्दुल करीमची सुद्धा दाद द्यावी लागेल. धावून धावा घेत आहेत मुसे. पुढचा बॉल हा यावेळेस वेगाने टाकला चेंडू. हो, बॅटची कडा घेतली. इथे फलंदाज नाझीम काजीच्या खेळाचा होईल अंत. पारी समाप्त. यावं लागेल माघारी. दुसऱ्या षटकाची सांगता होते आणि धावा गेल्यात 28. पहिल्या षटकात 8 होत्या. पहिल्या 5 बॉलमध्ये वारल फक्त 2 धावांवर होत्या. शेवटच्या बॉलला कैच्या षटकाराला 8 धावा गेल्या. या षटकात 20 आल्यात. बॅटर नियाज. अमीर साठवेलकर पप्पू या नावाने प्रसिद्ध. या स्पर्धेचे मुख्य आयोजक गोलंदाजीसाठी अमीर. आमिर. मुसेब पहा मिड ऑफला क्षेत्ररक्षण करतात, कारण आपल्या गोलंदाजाकडे सतत चर्चा करायला मिळावी म्हणून तिथे क्षेत्ररक्षण निवडले. आमिर अब्दुल करीम साठी फुलटॉस सरळ हातात मुसेबच्या. वा, काही क्षेत्ररक्षण पैलावलं होतं आणि गोलंदाजी आमिरची तशीच पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी. अब्दुल करीम बाद होत आहेत. फक्त मुसेबच्या वरून खेळायचा होता हा स्ट्रोक. न्यू बॅटर अल्तमश काझी नंबर 77. 77 म्हटल्यानंतर आपल्याला शुभमन गिल यांचा जर्सीचा क्रमांक. अब्दुल करीम सध्या चांगल्या फॉर्मात आहेत. KMC सर्वामध्ये पाहिलं जवळजवळ 10 ते 12 षटकार ठोकले होते 2 या 3 मॅच मध्ये अब्दुल करीमनी. या मॅच मध्ये 1 षटकार आला आणि ते माघारी आले. पहिले तर 10 धावांवर बाद झालेत. फटका चांगला आहे अल्तमशचा. कव्हर पॉइंट भेदले. 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमा रेषा पार. आवेजला मात्र इथे चेंडूने हरवले. मॅरेथॉन मध्ये 4 धावा. धावसंख्या 32. चांगली सुरुवात अल्तमशची. 50-60 धावा जर इथे झाल्या मोहम्मद 11 वारलच्या तर मॅच मध्ये मजा येईल नक्कीच. क्षेत्ररक्षणात बदल पहा. शहबाज यांना मात्र स्क्वेअर लेग वरून शॉर्ट स्क्वेअर लेगला आणलंय आणि कव्हर पॉइंटला डीप मध्येच आता आवेसला पाठवले, कारण तिथूनच चौकार गेला होता. आमिर पुन्हा एकदा त्याच दिशेला क्षेत्ररक्षक तिथे आहेत. जेल डीपलाय. फलंदाज बाद अल्तमश. आता ऑन साइडला खेळायची गरज होती अल्तमशला, कारण क्षेत्ररक्षण जसं पहिलावलंय त्याच्या विरोधात जेव्हा खेळता आपण पाहिलं आयकॉनिक खेळाडूंना, व्यावसायिक क्रिकेटरला
जे क्षेत्ररक्षण जिथे क्षेत्ररक्षक नाही तिथे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात. इथे अल्तमत शफल झाले असते, फाईन लेगला किंवा स्क्वेअर ऑफ द विकेट जर हा स्ट्रोक खेळला असता, सर्कल भेदलं असतं तरी चौकार आला असता. पण क्षेत्ररक्षण जिथं वाढवलंय तिथे स्ट्रोक खेळला, चूक केली. पुढचा बॉल फटका यावेळेस चांगला आहे, टायमिंग चांगलं नाही आहे, काहीच आहे तिथे चूक केली नाही. बॅक टू बॅक आमिरच्या या षटकात हा तिसरा विकेट आहे आणि आता ऑन हॅट्रिक आहे. आमिर साटविलकर 4 बॉलमध्ये 3 विकेट घेतलेत, एक चौकार गेलाय. सज्जाद शून्याचा चष्मा लावून बाद होत आहेत. मुसेफ चर्चा करतायत अमीरकडे, सुहेल खानजादा सुद्धा चर्चा करतायत आपल्या गोलंदाजाकडे. ऑन हॅट्रिक आहेत. न्यू बॅटर वारलसाठी नौशाद. बॅटच्या स्टिकरवर लागला बॅटर सांगतायत, त्यामुळे टायमिंग चांगलं झालं नाही. धावा आल्या होत्या वारलसाठी, धावा ओघाने येत होत्या, पण या षटकात 3 विकेट टाकलेत आणि मात्र शेवटचं षटक खेळायला आता फलंदाज शिल्लक राहणार नाही. 32 धावा 32, 5 गड्याच्या बदल्यात तिसरं षटक मार्गस्थ. ऑन हॅट्रिक. डॉट बॉल. काय गोलंदाजी अमीरची. 5 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्ची केल्यात, 3 विकेट घेतलीत. मॅन ऑफ द मॅचचे प्रबल दावेदार. फटका चांगला आहे नौशादचा. हा फंबल फरानकडून. 2 धावा. धावसंख्या 34. या षटकात अवघ्या 6 धावा आल्या. वाटत होतं जी धावसंख्या 50-60 वर जाईल, फक्त 2 धावा आल्या. या शेवटच्या बॉलला टोटल 6. अमीरच्या गोलंदाजीत चांगली गोलंदाजी अमीर साटविलकर यांची, पप्पूची. 3 विकेट घेतले, धावसंख्या 34. नियाज जासिम अर्णेकर मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच, 3 विकेट घेतले होते, शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेत. अशफा कर्णेकर चाचा जासिम अर्णेकर यांचे. प्रत्येक विकेटला 100, हॅट्रिकला 500. जासिम अर्णेकर साठी अशफा कर्णेकर यांच्याकडून. जासिम वेग आहे भन्नाट या खेळाडूकडे, चांगली गोलंदाजी. हो, पहिला स्लोवरवर हाताळण्याचा प्रयत्न डाऊन द लेग साइड. मुख्य पंचांचा इशारा येतोय मेहमूद यांचा. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनी धावसंख्या 35. जासिम अर्णेकर चौथं षटक सुरू व्हायला आलेत. चौथं षटक टाकण्यासाठी आलेत. चौथ्या षटकाची सुरुवात खराब झाली. वाईडनी 35 धावा, अजून 15 ते 20 धावा करावे लागतील वारलला. हा रनअपमध्ये बिघाड. मृत घोषित केले पंच महमूद यांनी. हा चांगली गोलंदाजी जासिमची. डॉट बॉल. डॉट बॉल. जासिम. फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर, गॅपही आहे आणि सीमारेषा पार.
नियाजच्या बॅट मधून हा षटकार. धावसंख्या 41. तर आमच्या सोबत एक उभरते समालोचक अखियार पठाण सर सुद्धा जोडत आहेत. त्यांच्याकडे आम्ही चर्चा करणार त्या मॅच बद्दल. आणखीन एक वा हाय अँड हँडसम कैच्या डोक्याच्या वरून लागोपाठचा अप्रतिम नियाजच्या बॅट मधून हा षटकार. धावसंख्या 47. किती धावांवर पाहताय अखियार सर? चांगली फलंदाजी करतात नियाज वारल साठी. 55 रन बनना चाहिए यहाँ से. अच्छी पोजीशन में जा रही है वारल की टीम. अगर 55 रन बनेंगे तो इस वक्त में एक अच्छा टोटल खड़ा हो सकता है गोंदगर के सामने. वारल की गेंदबाजी भी अच्छी है, हमने देखे. नक्कीच अखियार सर, इथे नियाजनी मात्र मॅच बदलवली. आणखीन एक बिग हिट, पण यावेळेस टायमिंग प्रॉपर झालं नाही. मुसेफ बंदरकर आहे तिथे. विकेटचं पतन. नियाज बाद 2 षटकारांनी इथे मात्र कमबॅक केलं. पण जासिमच्या गोलंदाजीबद्दल अखियार सर काय सांगाल? कमबॅक केले, 2 षटकार आले, शेवटचं षटक होतं हाणामारीचं षटक, पण तिथे जासिमने कमबॅक केले. जासिम एक अच्छा गेंदबाज है. इसके पहले भी मैंने देखा और डेथ ओवर में काफी अच्छी गेंदबाजी करता है. कटर का इस्तेमाल करता है, कट गेंद डालने के लिए जाना जाता है. गोंदगर के अंदर मुसेफ के बाद कोई अच्छा गेंदबाज है तो वो जासिम है. काफी जगह पर देखा हूं मैंने. सबसे पहले मसला में देखा था, जो 1.5 लाख का टूर्नामेंट हुआ था, वहां पर संघर्ष डिगी एक अच्छी टीम है, उसके सामने एक अच्छा गेंदबाजी की थी इस गेंदबाज ने. नक्की जासिम हरणेकर एक उभरते गोलंदाज आहेत. आपण पाहिलं तर गोंडघरकडे गोलंदाजी आहे. मुसेफ नंतर कैस आहेत आणि अमीरनी सुद्धा चांगली गोलंदाजी टाकली. पण मागच्या बॅटर नेम मुसद्दीक. 47 धावा झाल्यात. निया जर थांबली असते तर ही धावसंख्या नक्की अखियार सर तुम्ही म्हटलात 55-60 वर गेली असती, कारण मोठे फटके आले असते. हरीश सर, मैं आपको बताता चलूं, इमरान काजी की कमी महसूस हो रही होंगी वारल को कहीं ना कहीं. अगर इमरान काजी होते तो यकीनन थोड़ा सा स्कोर और बढ़ सकता था. इमरान काजी, सकलेन, इनकी कमी महसूस हो रही होंगी, क्योंकि उन्होंने पिछले टूर्नामेंट में वहुड़ जैसी मजबूत टीम को इतनी अच्छी फाइट दी थी कि लगभग वो मैच जीत चुके थे. फटका चांगला आहे. वा गॅप प्रॉपर. चेंडू थांबणार नाही आवेसला. चेंडू फरार. अर्धशतक पूर्ण होते. 51 धावा. 52 धावांचं आव्हान. 17 धावा जासिमने खर्ची केल्या. फायटिंग स्कोर नक्की आहे अखियार सर. 24 बॉल 52 धावांची गरज आहे. आता वारलनी जर चांगली गोलंदाजी केली, इम्रान काजीची चर्चा केली, इम्रान जर असते, सॅकले नसते, तरी धावसंख्या नक्की 60-70 मध्ये अखियार सर आपल्याला पाहायला मिळाली असती. पण इम्रान काय कारणास्तव उपलब्ध नाही आहेत आज. पण तरी फायटिंग स्कोर आहे. 52 या मैदानात आपण पाहिले. काल 52 संघर्ष दिघीला चेस झाली नाही, त्यामुळे चेसिंग थोडीशी हार्ड राहील सकाळच्या सत्रामध्ये. कारण आता आपण जर हवा पाहिली तर डावखऱ्या बॅटरला जास्त संधी आहे. दुपारच्या सत्रानंतर आपण पाहतो तेव्हा मात्र हवा उजव्या बॅटरला, सरळ हाताच्या फलंदाजाला मदत करते. अखियार सर, तुम्ही तर इथेच रोज प्रॅक्टिस आणि तुमचे खेळाडू इथे खेळतात, तर तुम्हाला चांगलं मैदानाबद्दल माहिती आहे, काय सांगाल? सुबह के वक्त में यकीनन काफी उल्टी हवा रहती है तो लेफ्टी का फायदा होता है. और हमने देखा है कि लेफ्टी भी काफी अच्छे अच्छे बल्लेबाज देखे हमने लेफ्टी इस ग्राउंड पर. सुमित डेकले, सुनील चावड़ी जैसे बड़े बड़े बल्लेबाज को हमने इस ग्राउंड पर देखा है. और वही अगर दोपहर की बात करें तो शुभम जादव को मैंने देखा है 85 रन 4 ओवर के अंदर चेस किए इस ग्राउंड के ऊपर. योगेश पेनकर, रोहित देसाई, बाबी, उन्होंने 108-100 रनों के ऊपर का टारगेट इस ग्राउंड पर चेस किया है. आपको भी पता है, आपसे ही तो मैंने सीखा हूं कमेंट्री करना. नक्की अखियार सर, इथे चेसिंग करते, पण तुम्ही जर हवेचा साथ जर घेतला, हवा कुठल्या बाजूला आहे त्या प्रकारे जर स्ट्रोक खेळलेत तर मॅच तुम्ही बनवू शकता. व्यावसायिक क्रिकेटर आणि आपल्या ग्रामीण क्रिकेटरमध्ये अखियार सर हाच फरक आहे. ग्रामीण क्रिकेटर कुठलाही विचार न करता पाहिजे तसा फटके खेळतात, पण जर व्यवसाय क्रिकेटर आपण पाहिलं तर ते हवा प्रत्येक बॉलला चेक करतात, कुठे हवा आहे, सकाळी कुठे हवा असते, आता दुपारच्या सत्रात कुठे हवा खेळते, क्षेत्ररक्षण काय आहे, कुठला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत आहे, त्याच्यावरून कसा स्ट्रोक खेळायचा. आपल्या बॅटरला, ग्रामीण क्रिकेटरला मी पाहिले प्रत्येक बॉल षटकार पाहिजे असतो. अभी ये मैच में भी आपने देखा होगा
कि ऑफ साइड में फील्ड लगाई हुई थी और ऑफ साइड में ही शॉट खेला। ऑफ साइड में फील्ड लगाई हुई थी, मुसेफ बंदरकर एक चालाक कैप्टन है जिसने ऑफ साइड में फील्ड लगाई, एक एक्स्ट्रा फील्डर ज्यादा लगाया, तभी भी वहां पर बल्लेबाज ने शॉट खेला और आसानी से कैच देकर आउट होकर पवेलियन में चले गए। नक्की स्क्वेअर लेगचा तो क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत आणलेला. जर तिथे व्यवसाय क्रिकेटर असते, आयकॉन खेळाडू असते, त्यांनी शफल झाले असते ऑफ साईडला आणि ऑन साईडला तो फाईन लेगच्या वरून स्ट्रोक खेळला असता, कारण हाफ ट्रॅकर बॉल होता. हेच फरक आहे ग्रामीण आणि व्यावसायिक, हे शिकावं लागेल नवीन येणाऱ्या खेळाडूंसाठी, हे शिकावं लागेल. क्षेत्ररक्षण कॅप्टननी काय लावले, बॉलरनी कुठला बॉल टाकलाय, क्षेत्ररक्षक कुठे आहे, हवा कुठल्या बाजूनी आहे, हे आपल्याला पाहावं लागेल, हे शिकावं लागेल. और अगर वो ऑफ साइड का बॉल अगर वो नॉन स्टॉप रीजन में भी खेलते तो 4 रन निकल सकते थे. नक्की अखेर सर. याच दरम्यान अखेर सर जाऊया आपण टॉसकडे. पुढचा मॅच असेल मजगाव विपक्ष पुरार. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉससाठी यायचं आहे. जे कॅप्टन आले त्यांनी पोहोचा, कारण जे उपस्थित नसतील आयोजक त्यांना पेनल्टी देतील. विनंती असेल. मला वाटतं मजगाव, यस मजगाव आहेत कॅप्टन. पुरारला आपल्याला विनंती असेल. पहा इनिंग ब्रेक आहे, पुरार कॅप्टन पोहोचायचं आहे. पुरारच्या कॅप्टनला शेवटचा कॉल असेल, आपल्याला पोहोचावं लागेल टॉससाठी. पुरार राजू नाईक मुख्य आयोजक. राजू नाईक आपण कुठे आहात? मुख्य आयोजक राजू नाईक सर. पुरार टीम पोहोचलेली नाही. राजू नाईक सर जरा कॉन्टॅक्ट करा, विनंती असेल. चला केअर सर पुन्हा जोडूया आपण. चेसिंग करताना आता गोंडघर संघ दिसेल. इम्पॅक्ट नक्की अखेर सर मुसेफ बंदरकरचा राहील या मॅचमध्ये, कारण मुसेफ बंदरकर कशी इनिंग खेळतायत त्याच्यावर किती डिपेंड राहील अखेर सर. मुसेफ बंदरकर एक अच्छा खिलाड़ी है श्रीवर्धन मसला तालुके के अंदर. अगर वो इस मैच को अगर 2 ओवर भी अगर रुकता है और 2 ओवर में 30 से 35 रन अगर बना लेता है मुसेफ बंदरकर अकेले के दम पर, तो आसानी से पीछे आने वाले बल्लेबाज इस मैच को आसानी के साथ निकाल कर ले जा सकते हैं. पहिल्याच बॉल फेकला हवेत. नियाज होता तिथे पण फक्त बघत राहिला. ही खासियत आहे मुसेफ बंदरकरची. पहिल्या बॉलला फेकलाय सीमारेषा पार षटकार. वसीम वर हल्ला केलाय पहिल्याच बॉलला. नक्कीच अखेर जर तुम्ही सांगितलं 30-35 धावा आणि हे काम काय आज मुसेफ करणार आहे अशातली गोष्ट नाही. प्रत्येक वेळेस त्याच्यावर विश्वास गोंडकरनी दाखवलाय. या मैदानात तो मसला श्रीवर्धन प्रीमियर लीग अय्यान 11चा चॅम्पियन कॅप्टन सुद्धा राहिलाय, त्यामुळे हे मैदान तो चांगलं ओळखतो. आणि मॅन ऑफ द सीरीज भी उस टूर्नामेंट के अंदर मुसेफ बंदरकर ने ही जीता. हो बॅक टू बॅक. या वेळेस स्क्वेअर लेग हाय अँड हँडसम. लांब 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 खूप लांब षटकार. बहुत ही अच्छी बल्लेबाजी चल रही है बीच मैदान के अंदर. मुसेफ बंदरकर ऑन फायर. 2 गेंदों पर 2 बड़े हिट. ये आसान नहीं होता. हवा के संगसन घटा के संगसन गेंद को हवाई यात्रा पर भेजा. नक्कीच आता हवा आहे ती सरळ हाताच्या बॅटरला मदत करते. दुपार आपण पाहतो 12, 12:30, 1 नंतर ही हवा सरळ हाताच्या बॅटरला मदत करते. सकाळच्या सत्रामध्ये 12-1 पर्यंत डावखऱ्या बॅटरला मदत करते. इथे आता मुसेफला माहिती आहे, त्यामुळे टॉस जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. आता आपण पाहिलं नक्कीच खूप चांगली फलंदाजी मुसेफची पाहायला मिळते. 2 बॉलमध्येच 12 धावा कुठल्यात. वसीमवर आता दबाव आहे. 52 धावा सेव्ह करायच्या आहेत. पुढचा बॉल यावेळेस चांगली गोलंदाजी पण उजव्या अष्टीच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा. गोलंदाज नाराज पंचांवर. नाराज आहेत वसीम. पुढचा बॉल फटका चांगला आहे.
गोलंदाजी हीच तर रणनीती आहे. गोलंदाजी तुम्ही कुठे करताय, कुठे क्षेत्ररक्षक ठेवला हे गोलंदाजाला अखेर सर माहिती असलं पाहिजे. मगात मुसेफनी हुशारी केली, हाच बॉल टाकला होता गोलंदाजाने आणि क्षेत्ररक्षक कव्हरमध्ये होता. अड़ी सर मैं आपको बताता चलूँ कि अपने यहाँ के गेंदबाजों को सिर्फ इतना ही पता है कि ऑफ साइड में गेंद रखना है, ऑफ साइड में रखना है, फील्डिंग के हिसाब से गेंदबाजी नहीं करते, ऑफ साइड में रखना है तो ऑफ साइड में ही रखते. अहो काय घडतं इथे. रिप्ले मध्ये पाहायला मिळते आपल्याला काय घडलंय हा ड्रामा मैदानामध्ये. अखेर सर हा नियम बऱ्यापैकी आपल्याला माहिती असला पाहिजे, पण आता काय निर्णय येईल पंचांचा हे पाहावं लागेल. चला मुख्य आयोजक राजू नाईक मैदानात पहा काय ड्रामा घडलाय. विनंती असेल चला मॅनेजमेंट प्लीज दोन्ही पंच आणि राजू नाईक यांची भेट घ्या. दोन्ही पंच प्लीज आणि लवकर निर्णय द्या. आपल्याला खूप मॅचेस आहेत लक्षात घ्या. चला निर्णय द्या पंच आणि मॅच सुरू करा. विनंती असेल फ्रेंड्स ग्रुप फारलची स्पर्धा आपण स्क्रीनवर पाहतोय. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून फातिमा ट्रॅव्हल्स बोरली मुंबई बोरली डेली बस सर्व्हिस बुकिंग अवेलेबल. एर्टिगा इनोवा टूर अँड ट्रॅव्हल्ससाठी सन्मान्य संदेशभाई कीर आमचे मित्र उद्योगपती तसेच गोविंद गुणाजी आपल्याला विनंती असेल फ्रेंड्स ग्रुप गोंडघरच्या वतीने
आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावर आपली बसण्याची व्यवस्था केली. गोविंदजी गुणाजी आणि संदेशभाई कीर. सर मॅचला पुन्हा सुरुवात होते. पुढचा बॉल फुल टॉस फुल टोल, त्याला सीमा रेषा पार, षटकार. काफी अच्छा शॉट, स्टेप आउट करके गेंद हवाई यात्रा पर 6 रनों के लिए, कोई मौका नहीं. अशफाक हरनेकर इनके जानिब से मुसेब बंदरकर के लिए 500 रुपए का इनाम आया हुआ है. यहाँ पर एक और लंबा शॉट, गेंद जा रही है फाइनल रीजन में, कोई मौका नहीं. 6 रन इस ओवर के अंदर. लगभग मुसेब बंदरकर ने अभी तक 5 छक्के लगाए, कोई मौका नहीं दिया है. मैंने कहा था कि 2 ओवर में 35 रन होंगे तो आसान होगा, मगर यहाँ पर 1 ओवर में ही 35 रन जुड़ा लिए. येस अखेर सर आपण जातोय टॉस कडे. टॉस साठी या पुरार विपक्ष मसगाव. अल्तमश राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे फरहान के लिए. फरहान पहली मर्तबा स्ट्राइक पर. पूरी ओवर मुसेब बंदरकर के छक्कों का मजा लेकर अब स्ट्राइक एंड पर आए फरहान. देखना होगा किस तरीके से बल्लेबाजी करते. पिछले मैच के अंदर लड़खड़ाती हुई पारी को संभाला था यही फरहान भालदार ने. काफी अच्छे फॉर्म में नजर आ रहे इस सीजन में. फिर से एक बार पहली गेंद लेकर, शॉर्ट ऑफ लेंथ की गेंद थी, आसानी के साथ ढकेला है उसे. मिड विकेट की रीजन में 1 रन मिला और इस 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 36 पर. जी हाँ, ये चालाकी कह सकता हूं मैं फरहान की. मुसेब को चांस दिया है, मुसेब को मौका दिया है कि आप अपना आधा बचा हुआ काम पूरा कर दे. फिर से एक बार अच्छा शॉट, अपर कट खेला, गेंद जा रही है पॉइंट की रीजन में, कोई मौका नहीं. वाह, बहुत अच्छी फील्डिंग वहां पर. तभी भी 4 रन नहीं बचा सके. गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. और इस 4 रनों की मदद से शाहीन गोंदगर का स्कोर जा पहुंचा 40 रन. फिर से एक बार मुसेब बंदरकर एक जारहाना मूड में बल्लेबाजी करते हुए काजी अल्तमश के सामने. बहुत अच्छा शॉट, ओवर बीच लाइन की गेंद थी, हाफ वॉली बनाकर उसे उछाल कर खेल दिया है लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, कोई मौका नहीं. और 6 रन, और इस 6 रनों की मदद से टीम का स्कोर जा पहुंचा 46 और मुसेब बंदरकर का जाती स्कोर जा पहुंचा 44 रन. और इस मैच को अब गोंदघर के लिए जीतने के लिए 6 रनों की जरूरत. एक और अच्छा शॉट, गेंद देखना है अंपायर के इशारे के मुंतजिर. 6 रन, और इस 6 रनों के साथ ये मैच को जीता और मुसेब ने अपना 50 हाफ सेंचुरी भी मुकम्मल की. सिर्फ व सिर्फ 9 गेंदों के अंदर. बहुत अच्छी बल्लेबाजी जिसके अंदर 7 छक्के 2 चौके, और बॅट ठिकाणा बनता है यहाँ पर. नक्कीच पहा, बॅटला एक फ्लाइंग किस सुद्धा घेतली आहे त्यांनी. मुसेब बंदरकर 9 बॉल 50. या सीझनमध्ये 10 बॉल 50 मोहम्मद कैफच्या होत्या बोरलीच्या मैदानात, पण या सीझनमध्ये 9 बॉलमध्येच 50 अर्धशतक. कॅमेरा अजूनही मुसेबवर आहे. आपण 7 षटकार देऊन चौकार त्याच्या बॅटमधून पाहतात. हा स्टार आहे.
नक्कीच गोंडघरचा मुसीब बंदरकर. आणि हे मैदान आहे ना अखियार सर, त्यांना बऱ्याच वेळेस रास आले, बऱ्याच वेळेस त्यांनी या मैदानात चांगली कामगिरी, चांगली कॅप्टनशिप, मॅन ऑफ द सिरीजची चर्चा केली तर अशेलभाई यांच्या नाईट स्पर्धेची मॅन ऑफ द सिरीज विलेज पूलमधून जाऊन सुद्धा